हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा होत असताना ज्यावेळेस जे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की असा वाढदिवस करायचा, तर मी त्यांना सांगितलं तुम्हाला मला तर काय वाढदिवस करायची इच्छा नाही, पण तुम्हाला जर करायचा असला तर काहीतरी सर्वसामान्यासाठी आपल्याला काय करता येते का ते तुम्ही करावं। आणि मग त्यांनी रक्तदान शिबिर असे वेगवेगळे कार्यक्रम जवळजवळ 8 दिवसापासून चालू आहे। मला माझ्या सहकाऱ्यांचा मनापासूनच अभिमान वाटतो, कारण माझ्याबरोबर जे कारखान्यामध्ये काम करणारे आहेत, नवनाथ बाबा असतील, जे देवानंद मागेल असतील, पंचर्मन महेंद्र पाटीलबाई असतील, किंवा त्याचे आमचे सर्व संचालक असतील, ते आणि आम्ही एका विचाराने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये विचार करून निर्णय घेतो। आज हा कारखाना आदिनाथ सहकारी साखर कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये गेला, त्यांनी त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था करून गेली हे तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय। परंतु आदिनाथमुळं आमची बदनामी झाली, तर हा आपण कोणाची तरी बदनामी केली पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांचं राजकीय अस्तित्व कमी होणार नाही। म्हणून आवर्जून माझ्या काळात घालण्याचा प्रयत्न केला आणि मी शोखुशीनं तो बऱ्याच घेतल्या एवढं लक्षात ठेवलं। आणि तुमच्या आशीर्वादानं आणि मोठे पाटलांच्या आशीर्वादानं हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्या संचालकाला घेऊन मी चालवून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे पुन्हा एकदा मला आपल्याला सांगायचं आहे। आज माझ्या पाठीमागच्या काळामध्ये पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, उपसभापती असतील, त्यांच्या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं असं काम पंचायत समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं, त्यांना मला शाळा विशेष तुम्हाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।